अजित पवारांच्या त्याच बंगल्यात आपण आहोत, काठेवाडी, ज्या ठिकाणी दरवर्षी अजित पवार दिवाळी आणि त्याच्यानंतर भाऊबीज त्यांच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर साजरा करतात। याच समोर जिथं आपण बघतोय संपूर्ण बहिणी, सगळ्या बहिणी त्यांच्या येत असतात आणि इथंच ते भाऊबीज साजरा करतात। आणि याच कट्ट्यावर बसून अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकमेकांसाठी गाणी देखील गायलेली होती आणि याच सगळ्या बंगल्यामध्ये हे सगळं काही दिवाळीचं जे आनंद असायचं ते रंगायचं। संपूर्ण कुटुंब अर्थात या ठिकाणी एकत्र येऊन दिवाळी साजरा करायचं। वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी खास करून अजित पवारांच्या साठी तयार होत होत्या आणि हाच तो बंगला जो अजित पवारांनी स्वतः या ठिकाणी म्हणजे अर्थात खूप स्वप्न बघितले। लहानपण पूर्ण अजित पवारांचं याच बंगल्यात गेलेलं आहे आणि तो बंगला आपण काठेवाडीचा दाखवतोय, जिथं अजित पवार नेहमी येत होते। आई काठेवाडीतच राहतात अजित पवारांचं। हे आपण जर बंगला बघितलं तर इथंच दरवर्षी दिवाळी आणि त्याच्यानंतर भाऊबीज अतिशय आनंदात उत्साहात पवार कुटुंबियांकडून साजरा होत होते आणि सगळेजण पवार कुटुंबियातील अजित पवारांच्या याच बंगल्यात सगळ्या बहिणी यायच्या आणि इथंच भाऊबीज साजरा होत होती। अर्थात एबीपी माझाने ही बातमीसुद्धा कव्हर केली होती। याच ठिकाणी सगळ्या बहिणी बसून अजित पवारांना ओवाळत होते आणि आज याच बंगल्यातून अजित पवारांचं जे पार्थिव आहे ते नेण्यात आलेलं आहे। सगळेजण अर्थात खूप दुःखात आहे, दुःखाचं डोंगर त्यांच्यावर कोसळलं आहे। मात्र काही आठवणी या बंगल्याच्या आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। समोरच्या बंगल्यामध्ये आपण बघतोय की अजित पवारांच्या आई असतात आणि हा संपूर्ण परिसर अजित पवारांना झाडं खूप आवडतात आणि त्याच पद्धतीने अजित पवारांनी खास हा बंगला देखील तशाच पद्धतीने ठेवलेला आहे। पाणी असेल, स्वच्छता असेल, झाडं असेल, फुलं असतील जे अजित पवारांना प्रचंड आवडतात, स्वच्छता असेल, सगळ्या गोष्टी या ठिकाणी अजित पवारांनी तसंच ठेवलेले आहेत। आणि आतमध्ये जिथं शरद पवार, अजित पवार एकत्र बसून सगळं कुटुंब याच ठिकाणी दिवाळी साजरा करत होते आणि हाच तो कट्टा आहे ज्या ठिकाणी गाण्यांची मैफिल देखील सजायची। अजित पवारांना खूप आवड होती गाण्यांची आणि या सगळ्या गोष्टींची आणि त्याच हिशोबाने त्याच पद्धतीने अजित पवारांनी हा बंगलासुद्धा बनवलेला होता काठेवाडीतील, जिथं अजित पवारांचं लहानपण गेलं आहे, जिथं वीर आहे, तिथं एकत्र हे संपूर्ण कुटुंब आनंद करायचे। मात्र आज ज्या पद्धतीने या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे आणि अजित पवारांचं जी अर्थात अंत दर्शनासाठी देखील या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि आत्ताच अजित पवारांचा पार्थिव पुढं निघालेला आहे आणि काही वेळातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी देखील होणार आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी विकी घई, एबीपी माझा, पुणे, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।